महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे, 50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. फडणवीसांच्या अलीकडच्या काळात दिल्ली फेऱ्या वाढल्या नाही, असू शकतात. मी जे म्हणतोय त्यात 100% सत्य आहे ते, की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगाय त्या किमतीला मला मुख्यमंत्री पद हवं आहे आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात या ताकदीपुढे पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षाने आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही. आणखी ऑपरेशन टायगरचा तिसरा भाग असं म्हटलं जाते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ही संपर्कात आहेत. काल बैठक पडली, मातोश्रीवर पार पडली. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं. भीती आहे की कदाचित आमदारही जाऊ शकतात. काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार उपस्थित होते. एक आमदार जे आहेत परभणीचे राहुल पाटील, जिल्हा बँकेची निवडणूक तिकडे आहे त्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाही, आले नाही आणि त्यांनी रितसर परवानगी घेतली. 19 आमदार पूर्णपणे उपस्थित होते आणि कालच्या बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केलं नाही. आमदारांच्या भावना, आमदारांच्या जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि त्यांच्या दृष्टीनं पक्षाचं वाटचाल कशी असायला पाहिजे हे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. काल मुख्यत्वे SIR वरती चर्चा झाली. SIR ची प्रगती कुठपर्यंत झाली या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली, कारण संपूर्ण कामात त्यांनी फार लक्ष घातलेलं आहे. दुसरा महत्वाचा विषय काय चर्चेला आला तो म्हणजे राम मंदिर लुटीचा. राम मंदिर लुटीबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचं, पक्षप्रमुखाने घेतलेल्या भूमिकाचं सर्व आमदारांनी स्वागत आणि कौतुक केलं आणि त्यांनी उद्धवजींना आवाहन केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहा आणि उद्धवजींनी सर्व जिल्ह्यांची 36 जिल्ह्यांची आमंत्रणं स्वीकारलेली आहे. सुरुवात नागपूरपासून होते. पुढल्या आठवड्यामध्ये उद्धवजी नागपूरला येतील आणि आता मी आणि अंबादास दानवे त्यासाठी नागपूरला जाणार आहोत पूर्वतयारीसाठी. सुरुवात जी होते आहे या आंदोलनाची मुंबईत झाली, दुसरा टप्पा उपराजधानी नागपूर आणि तिथे सुद्धा याच पद्धतीचा भव्य कार्यक्रम होईल. त्यानंतर मग पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर असं करत संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पाळता घालू आणि कशा प्रकारे राम मंदिर लुटलं आहे, कशा प्रकारे भावनांशी हा खेळ झालेला आहे, कशा प्रकारे सद्येची विक्री झालेली आहे हे गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूरची काही तारीख नक्की? तारीख हे 15 दिवसात राज्यव्यापी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली आहे. होय होय, सर्व आमदारांची अशी अपेक्षा आहे की त्याने यावं आणि त्याने ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि मला असं वाटतं की उद्धवजींनी ही एक मुवमेंट आहे, ही एक चळवळ आहे, ही एक संघर्ष यात्रा आहे प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठेसाठी सुरू केलेली, ती आता थांबणार नाही. तुम्ही एखाद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय काढला. मध्यंतरी संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक होती. हे म्हटलं जातं आहे की महायुती वेगळी आहे, महाविकास आघाडी वेगळी आहे, पण खाली संभ्रमाचं कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये संभ्रम यासाठी आहे कारण तुमच्या पक्षातले नेते बँकांमध्ये बँकांचं राजकारण वेगळं आणि हे राजकारण वेगळं, पण कार्यकर्त्यांमध्ये असा काही संभ्रम वगैरे नाही आहे. आता मुंबई बँक आहे, मुंबई बँकेमध्ये शिवसेनेचे 7 ते 8 डायरेक्टर्स आहेत
चेअरमन कोण वेगळे असतील. वेगवेगळे पॅनल्स खाली निर्माण होतात. विशेषतः ग्रामीण भागात जिल्हा बँकांमध्ये याच्याकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये. सहकार क्षेत्रामध्ये बँका असतील, सूतगिरण्या असतील आणि जो तो वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून निवडून येणं फार महत्त्वाचं आहे. सध्या निवडून येणं महत्त्वाचं आहे. सर, आणखी एक विषय आहे की शिंदे शिवसेनेच्या एका नगरसेवकानं डॉक्टर आणि इकडच्या स्टाफला मारहाण केलेली आहे आणि त्याचे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. आत्ताच मी या विषयावर आपण पाहिलं असेल, एक्स अकाउंटला मी आत्ताच एक माझं मत व्यक्त केलं आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं आहे की मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर